चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 11 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि या गुरुवारी आलेली आहे या नवीन वर्षातील पहिली दर्श अमावस्या। बघा, अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता घालवण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, घरामध्ये असलेली जी इडापिडा, संकट किंवा जे दारिद्र्य आहे ह्या सगळ्याच वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। माझ्या बऱ्याचशा व्हिडिओना बऱ्याच आईंच्या म्हणजे बऱ्याच महिलांच्या कमेंट्स आहेत की ताई, आमच्या मुलांसाठी काहीतरी उपाय सांग। मुलं खूप चिडचिडपणा करतात, मुलं खूप तापीटपणा करतात, कितीही काही केलं तरी त्यांचा राग काही कमी होत नाही, घरामध्ये सतत कलह असतात, अभ्यासात लक्ष नाहीये, कुठल्याच गोष्टीत त्यांचं चित्त लागत नाहीये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या प्रत्येक आईसाठी, आपल्या मुलांसाठी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठीही करू शकतात किंवा मग तुमच्या पतीसाठीही करू शकतात। तुमच्या घराची प्रगती व्हावी, घरातून नकारात्मकता संपावी यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या घरावरून, मुलांवरून आणि पतीवरून ओवाळून फेकून द्यायची आहे। जी वस्तू फेकून दिल्याने किंवा जी वस्तू उतरवून टाकल्याने तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। बघा, अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, उतारे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तुम्ही जेवढे उपाय आणि सेवा कराल त्याचा लाभही तुम्हाला तितक्याच जास्त पटीने आणि शीघ्ररित्या मिळत असतं। अमावस्येला केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत हे सांगत असते। तुमच्या आजूबाजूची ही लोक तुम्ही बघत असाल की जी इतर दिवशी, इतर वेळी कधीच काही करताना दिसत नाही किंवा दिसणार नाहीत, पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून आठवणीने ही लोक जे आहेत ती आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी किंवा घरामधील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरामध्ये सुख, समृद्धी, बरकत येण्यासाठी काही विशेष उपाय करत असतात। आत्ता जो उपाय सांगणार आहे तो खास मुलांसाठी आणि पतीसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेने, प्रत्येक आईने आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी आज सायंकाळी हा उपाय आवर्जून करा। सायंकाळी म्हणजे 7:30च्या नंतर ते 11:30च्या आतमध्ये, बघा 7:30 ते 11:30च्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। आता मी जेही उपाय किंवा उतारे सांगते ते सायंकाळीच का सांगते, तर सायंकाळी केलेले जे उपाय किंवा उतारे असतात ते जास्त लाभ देणारे असतात। शक्यतो जे उतारे असतात ते आपल्याला रात्रीच्याच सुमारास करायचे असतात। यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला, पतीसाठी करत असाल, मुलांसाठी करत असाल तर त्यांना दक्षिण दिशेला बसायला सांगायचं आहे। त्यांचं जे हे तोंड आहे ते दक्षिण दिशेला असलं पाहिजे, अशा पद्धतीने बसायला सांगायचं आहे। ठीक आहे। यानंतर तुम्हाला काळ्या रंगाची जी चिंच असते, जी आपण भाजीमध्ये टाकतो किंवा चिंचेचं जे सरबत बनवतो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण चिंचेचे उपयोग करतो, तर हीच काळी चिंच। बघा, 2 कलरच्या चिंच असतात, एक लाल रंगाची असते म्हणजे ब्राऊन आणि एक ब्लॅक कलरची असते। उपायासाठी आपल्याला ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाची चिंच लागणार आहे। थोडीशी, अगदी इतक्या चिंचेचा गोळा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एकतरी चिंचोका असला पाहिजे, अशा पद्धतीने ही चिंच घ्यायची आहे। या चिंचेच्या वरती खड्यांचं मीठ ठेवायचं आहे। जे खडं मीठ असतं आपल्या घरामध्ये, हे खड्यांचं मीठ किंवा बारीक वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल, आणि 2 सुक्या लाल मिरच्या। ठीक आहे, 2 सुक्या लाल मिरच्या, खड्यांचं मीठ, चिंचेमध्ये चिंचोका असला पाहिजे अशा पद्धतीची ही चिंच, आणि त्यासोबत काळी किंवा पिवळी थोडीशी मोहरी घ्यायची आहे। ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन तुमच्या मुलांवरून तुम्हाला ह्या ओवाळायच्या आहेत। पतीवरून करत असाल तर पतीवरून ओवाळायच्या आहेत आणि पती आणि मुलांची नकारात्मकता संपण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेली जी वाईट शक्ती असेल, त्यांना जी बाधा त्रास देत असेल, त्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत होण्यासाठी, सगळ्या वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी तुम्हाला हे उतरवत असताना इडापिडा नष्ट हो, संकट, दुःख यांचा अंत हो, असं तुम्हाला मनातून तुमच्या ज्या इच्छा असतील त्या व्यक्त करायच्या आहेत। त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे। आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या समोर जायचं आहे आणि मेन दरवाजावरून देखील ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला ओवाळायच्या आहेत। आणि त्यानंतर घराच्या समोर थोडंसं अजून जायचं आहे आणि जो दक्षिण भाग, जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत।
फेकून दिल्यानंतर दोनही हात असे चोळायचे, झटकायचे आहे, पायावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. बघा, चिंच असेल, काळी मोहरी असेल किंवा मग खड्यांचं मीठ असेल, ह्या सर्व वस्तू नकारात्मकतेचा नाश करणार आहेत. या सर्व वस्तूंमध्ये क्षणात कुठलीही बाधा असेल, नजरबाधा असेल, करणीबाधा असेल, ती क्षणात शोषली जाते. जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी सायंकाळी हे तुमच्या मुलांवरून किंवा पतीवरून उतरवाल, तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली बाधा, इडापिडा किंवा जी वाईट शक्ती आहे त्या सर्व गोष्टींमध्ये शोषली जाईल. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला, तर दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा म्हटली जाते. दक्षिण दिशा ही दारिद्र्याचा नाश करणारी दिशा म्हटली जाते. या दिशेला जेव्हा तुम्ही या सर्व वस्तू फेकून द्याल, तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या मुलांची, तुमच्या घराची, तुमच्या पतीची, त्यांच्या आयुष्यातील जे काही संकट, विघ्न, दुःख, अडथळे आहेत, ते सर्व काही तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळेस घरामध्ये आठवणीने घरातील जे 4 कोपरे आहेत, त्या 4 कोपऱ्यांना 4 कापराच्या वड्या झाला आणि त्यानंतर मग तुमचं काही जे काही असेल, काम असेल, झोपणं असेल, ते तुम्ही करू शकतात. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, पण या उपायाचा जो रिझल्ट आहे तो येत्या 24 तासांच्या आत तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. जिथे तुमची मुलं सतत कलह करत होती, भांडणं करत होती, तिथे मुलांमध्ये सामंजस्यपणा तुम्हाला दिसायला लागेल. मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल. मुलं सतत किरकिर करत होती, तिथे मुलं शांत झालेली दिसतील. त्याचबरोबर त्यांची जी प्रगती आहे ती प्रगती व्हायला सुरुवात होईल. पती जे काही काम करत असतील, मग व्यवसाय असेल, नोकरी असेल, तर त्या व्यवसायाला किंवा नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. कारण त्यांच्या जीवनातील जे अडथळे आहेत, ते अडथळेच आपण या अमावस्येच्या दिवशी समाप्त केलेले आहेत. अडथळेच आपण त्यांच्या जीवनातील नष्ट केलेले आहेत. त्यामुळे पुढचे जे दिवस असतील ते सगळे चांगले आणि सुखाचे असतील. आता हा जो उपाय आहे तो एकच अमावस्या करायचा का, तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकतात. प्रत्येक अमावस्या न चुकता, प्रत्येक अमावस्येला अगदी 5 मिनिटाचा हा उपाय आहे. 5 मिनिटाच्या या उपायाने आयुष्यभर तुम्हाला याचा लाभ होत राहील. बघा, अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेल. बऱ्याच महिलांच्या, बऱ्याच आयांच्या कमेंट्स होत्या आणि त्यांच्यासाठी हा खास उपाय मी आणलेला आहे, जो मीही नेहमीच करत असते. आजचा हा उपाय, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.